स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वेळ वाईट वेळ सांगून येत नाही. स्वामी सांगतात, कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचे मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त होतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आधी नकारात्मक विचार सोडा, पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होतील. तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचे संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्मही. आणि तसे फळ तुम्हाला मिळणारच.